आजच्या पिढीला शिवसेना म्हटलं की राडा, आंदोलन, हिंदुत्व हेच आठवतं. पण एक काळ असा होता जेव्हा शिवसेनेने मराठी तरुणांच्या हातात दगड नाही तर नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर दिलं. ही गोष्ट आहे 1972 ते 74च्या काळातील. मुंबईत बँका, LIC, RBI, एअर इंडिया, टेलिफोन कंपन्या, मोठमोठ्या आस्थापनांमध्ये नोकऱ्या होत्या. पण पात्रता असूनही मराठी तरुणांना संधी मिळत नव्हती, कारण भरती प्रक्रियेत स्थानिक माणूस मागे ढकलला जात होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ओळखलं, फक्त मोर्चे काढून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी लागेल संघटित, अभ्यासू आणि संस्थात्मक लढा. आणि इथून जन्म झाला स्थानीय लोकाधिकार समितीचा. 1973 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या भरतीत मराठी तरुणांना डावललं जात असल्याचं लक्षात आलं. गजानन कीर्तिकर, सुधीर जोशी, सूर्यकांत महाडिक, विलास पोतनीस यांसारख्या नेत्यांनी जोरदार लढा उभारला. दबाव वाढला, व्यवस्थापन झुकलं आणि त्या भरतीत तब्बल 80% मराठी तरुणांना संधी मिळाली. 14 डिसेंबर 1974 रोजी बाळासाहेबांनी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची अधिकृत घोषणा केली. सुधीर जोशी पहिले अध्यक्ष झाले. पण ही चळवळ फक्त घोषणांची नव्हती. समितीने मराठी मुलांना बँक परीक्षा, क्लेरिकल परीक्षा, PO इंटरव्ह्यू याचं प्रशिक्षण दिलं. जाहिराती मराठी वर्तमानपत्रात याव्यात, इंटरव्ह्यू पॅनलमध्ये मराठी अधिकारी असावा, आउटसोर्सिंगची कामं मराठी ठेकेदारांना मिळावी. आणि याच लढ्यामुळे मुंबईत एक मजबूत मराठी पांढरपेशा मध्यम वर्ग उभा राहिला. ठाणे, दादर, विलेपार्ले, डोंबिवली आज जो सुशिक्षित नोकरदार मराठी वर्ग दिसतो, त्याच्या पायाभरणीत या आंदोलनाचा मोठा वाटा आहे. बाळासाहेबांच्या या स्थानीय लोकाधिकार समितीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि बाळासाहेब आर्मीला फॉलो करायला विसरू नका.